नमस्कार, मी वैशाली मधुर भोजन रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूयात। सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन वरती क्लिक करा। जेव्हाही मी रेसिपी अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर इथे मी एक जोडी मधली तर इथे मी अर्धी जोडी ही पालक घेतलेला आहे। तर यातले जे असे पान असे चांगले निवडून घ्यायचे आहेत आपल्याला। पालकाला आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी तुम्हाला थालीपीठचं वाटण तयार करून दाखवते। तर इथे मी हे 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता, जसं तुम्हाला तिखट हवे त्या पद्धतीने घालायचं आहे। एक छोट्या आकाराचा आल्याचा तुकडा घेतलाय आणि 1 चम्मच जिरे, 1 चम्मच ओवा आणि त्याचबरोबर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। आपल्याला हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। मी हा पालक स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि याला चांगलं असं बारीक चिरून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण हे हिरव्या मिरच्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालूयात। तर ह्या वाटणमुळे ना थालीपीठला खूप छान अशी चव येते, त्यामुळे असं वाटण तयार करून घ्या। तर इथे सगळं वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण हे ज्वारीचं पीठ घालायचं आहे। जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही बाजरीचं पीठ देखील यामध्ये घालू शकता। अर्धी वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी बेसन पीठ घालायचं आहे, 2 चम्मच रवा जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील यामध्ये घालायचं आहे। एक मीडियम साईजचा कांदा तो मी असा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 चम्मच पांढरे तीळ, खूप सारी अशी कोथिंबीर घालायची आहे। साधारण 1 वाटी अशी कोथिंबीर घालतीये। चवीनुसार मीठ घालूयात, पाऊण चम्मच हळद। सगळे जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये मी 1 पळी तेल घालतीये। आपल्याला हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। मध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला अंदाजानुसारच घालायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा मस्त असं चुरायचं आहे, खूप पातळ किंवा घट्ट मळायचं नाही, अगदी मीडियम मध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। तर या प्रकारे बघा अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेते। आणि बघा मी अशा प्रकारे हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। अगदी असं पातळ किंवा घट्ट मळालेलं नाही, फक्त असं मीडियम मध्ये पीठ मळून घेतलेलं आहे। आता लगेच याचे आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया। हे मी हा सुती कपडा घेतलेला आहे आणि पूर्ण असा ओला करून घेतलेला आहे। हा नेहमीचाच मी याचं थालीपीठ बनवत असते, नेहमीचाच मी हे थालीपीठचंच रुमाल आहे। तर हे पूर्ण असं ओलं करून घेतलेलं आहे आणि यावर मी इथे पाणी घेतलेलं आहे। तर हे पाणी थोडंसं यावर टाकून घेऊया, म्हणजे थालीपीठ या कपड्यावर चिटकणार नाही, त्यामुळे यावर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। हा पिठाचा एक गोळा घेतलेला आहे, यावर ठेवून आपल्याला हे हाताने असं थापून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही छान थापून घेताल, म्हणजे आता खूप आपल्याला जाड किंवा पातळ लाटायचा नाही, म्हणजे मीडियम मध्येच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हातांनी मी अशा प्रकारे असं थापून घेत आहे। फक्त आपल्याला ह्या हाताच्या बोटाने, या 3 बोटाच्या सहाय्याने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे थापून घेऊया। आपला हा थालीपीठ इथं छान बनवून तयार झालेला आहे। आता इथे मध्ये होल आपण असं तयार करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघा मी मध्यभागी असा होल तयार करून घेतलेला आहे। आता हे आपण तव्यावर शेकून घेऊया। तर इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवाही चांगला आपला गरम झालेला आहे। तर यावर आपण अर्धा चम्मच तेल टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित या तव्याला चांगलं पसरून घ्यायचं आहे। जेव्हा आपण यावर थालीपीठ टाकतो ते खाली असं चिटकणार नाही, त्यामुळे आपल्याला हे तेल व्यवस्थित चांगलं पसरून घ्यायचं आहे। आता हे थालीपीठ आपण या तव्यावर टाकून घेऊया आणि हा रुमाल अद्धर असा काढून घ्यायचा आहे। तर हे थालीपीठ या रुमालाला अजिबात असं चिटकलेलं नाहीये। जर तुमचं थालीपीठ या रुमालाला चिटकत असेल तर त्यावर थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता आणि हा रुमाल अद्धर असा काढून घ्यायचा आहे, म्हणजे ते थालीपीठ त्या रुमालाला अजिबात चिटकत नाही। आता या थालीपीठवर आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या कडेला चांगलं तेल टाकून घ्यायचं आहे
आणि याला व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं आहे। म्हणजे साधारण 1 ते 2 मिनिटांनंतर आपल्याला याची बाजू पलटून घ्यायची आहे। तर इथे गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला हे थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर 1 ते 2 मिनिटांनंतर याची आपण बाजू पलटून घेऊया। तर या ठिकाणी बघा आपलं थालीपीठ छान असं भाजलेलं आहे। तर अशाच प्रकारे आपण दोन्ही साइडने आपल्याला चांगलं असं खरपूस रंगावर याला असं भाजून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा आपले हे दोन्ही साइडने मी याला छान असं खरपूस रंगावर चांगलं असं भाजून घेतलेलं आहे। याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। मी हे सगळे थालीपीठ इथे बनवून घेतलेले आहेत। मस्त असे खरपूस रंगावर असे भाजून घेतलेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत। म्हणजे जितके छान झाले तितके खायलाही खूप चवदार लागतात। तर यामधला एक तुम्हाला थालीपीठ दाखवते, बघा किती छान झालेले आहेत, अगदी खुसखुशीत आणि खायलाही खूप छान असे झालेले आहेत। तर हा थालीपीठ तुम्हाला तोडून दाखवते आणि हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, खूप जबरदस्त लागतं। तर अशा प्रकारे तुम्ही हे पालकाचं थालीपीठ घरी नक्की ट्राय करा। लहानापासून तर मोठेपर्यंत सगळे नक्की आवडीने खातील। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशी एक छान रेसिपी बरोबर। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला